नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथं घेतला आहे, आज आपली रेसिपी आहे इडली, रवा इडली आहे झटपट बनणारी। तर मी इथं 2 ते 2.5 वाटी रवा घेतला आहे, त्यामध्ये 1 मोठी वाटी दही घालते। याला मिक्स करून घेऊया आपण। हे बघा, दही मिक्स करून झालंय आपलं। यामध्ये दह्यामध्येच फक्त एवढं पीठ भिजले आपलं असं। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, मिक्स करून घेऊया छानपैकी। हे बघा, छान असं भिजवून झालंय। आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। हे इडली स्टँडला आपण तेल लावून घेतलं आहे। इकडं पाणी गरम करत ठेवलं आहे। मी ह्या कढईमध्ये हे स्टँड ठेवणार आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा चम्मच इनो घालून घेऊया। एक चम्मच इनो घालून घ्यायचा, यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं। आता मिक्स करून घेऊया। इनो घालून आपण छानपैकी मिक्स करून घेतले। आता आपण हळूहळू स्टँडमध्ये घालून घेऊया। सगळ्या इडली स्टँडमध्ये बॅटर भरलंय आपण। आता ते स्टँडला लावून घेऊया। स्टँड ठेवायचा आहे कढईमध्ये, यावर झाकण ठेवायचं आहे ना आपल्याला। वाफेवर 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची छान इडलीला। आपण आता आपली इडली चेक करून घेऊया। हे बघा, छान अशी इडली आपली फुलून तयार आहे। आपण वर काढून घेऊया, स्टँड थंड व्हायला ठेवूया। आपली इडली छान झाली आहे, थंड झाली। आता आपण काढून घेऊया। हे बघा, खूप छान अशी इडली बनते, हळू अशी। हाताने पण तुम्ही काढू शकता, अजिबात चिपकत नाही, काय नाही, आणि एकदम सॉफ्ट असते। तुम्हाला मी सर्व करून दाखवते। हे बघा, झटपट बनणारी इडली आपली तयार आहे। हे सांबार बनवलंय, यामध्ये भाज्या वगैरे घातलेल्या आहेत। माझ्याकडं चटणी नव्हती नारळाची, तर मी ही हिरवी चटणी ठेवली आहे। आणि इडलीला तुम्ही बघू शकता जाळी किती छान आली आहे। तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा, एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत अशी इडली बनवून तयार आहे। बघा किती मऊ बनले, खूप छान लागते। तुम्ही पण ह्या प्रमाणे इडली बनवून बघा, आणि झटपट बनणारी इडली आहे, खूप छान लागते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।